नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, परभणी जिल्ह्यातल्या 72 पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचं मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिलेले आहेत। आणि हे गुन्हे पण साधे सुधे नाही। 302 मृत्यू प्रकरणी, कोठडीत जो मृत्यू झाला त्या मृत्यू प्रकरणी जे पोलीस तिथं कर्तव्यावर होते त्या 72 पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलाय। आणि त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडली। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, हे प्रकरण काय कसं आहे बघा। हे 10 डिसेंबर रोजी, परभणी जिल्ह्यातल्या 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संविधान प्रतिमा आहे। या संविधान प्रतिमेची एक बॉक्स पेटी आहे। त्या पेटीवरती दगड मारून एका माते फिरवणं ती पेटी तोडली आणि त्यातल्या संविधानाच्या प्रती काढून टाराटारा फाडून टाकल्या। आता हे काय आंबेडकर अनुयायांनी पाहिलं, त्याला पकडला, पोलिसांच्या ताब्यात दिला। त्यानंतर मात्र साहजिकच दुसऱ्या दिवशी आंदोलन उभारलं, म्हणजे शांततामय आंदोलन सुरू होतं। या आंदोलनामध्ये सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी, वय 35, राहणार परभणी, त्याचा जन्म 23 म्हणजे जन्म त्याचा 23/9/1989 रोजी भोसरी या ठिकाणी झाला होता। हा LLB शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती गदा आली म्हणून आपला निषेध नोंदवण्यासाठी तोही या आंदोलनात सहभागी झाला। शांततामय आंदोलन सुरू होतं, मात्र काही पोलिसांच्या हिंसक वर्तनामुळे हे आंदोलन हिंसक बनलं। जाळपोळ, मारामारी पर्यंत जाऊन ठेपलं आणि पोलिसांनी पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि CCTVच्या माध्यमातून जे आंदोलनामध्ये सहभागी होते त्या सर्वांना पोलीस स्टेशनला नेऊन बेदम मारहाण केली। आता त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी देखील आला। सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी आई वडिलांना कोणालाच माहित नाही सोमनाथ कुठे गेला। बघा, 11 तारखेला आंदोलन झालं शांततामय, 12-13 तारखेला कोम्बिंग ऑपरेशन राबवलं, पोलिसांनी पकडून नेलं। त्या सोमनाथ सूर्यवंशीला एवढा मारला लाथा बुक्क्यांनी, काठीनी, त्याच्या मणक्याचं अक्षरशः हाड मोडलं, एवढं पोलिसांनी बुटाने मारलं। आणि त्यानंतर त्याला 15 तारखेला सकाळी पहाटे दवाखान्यात नेऊन ऍडमिट केला आणि पोलिसांनी बनाव रचला की ह्याला अटॅक आला आणि त्याचा मृत्यू घोषित केला सरकारी दवाखान्यामध्ये। त्यानंतर पुन्हा आंबेडकर अनुयायी जमले सगळे आणि त्यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला। रस्त्यावर जाऊन सगळेजण बसले। त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीसांनी त्या मृत्यूची चौकशी करावी म्हणून एक न्यायालयीन समिती नेमण्याची घोषणा केली। त्यानंतर सदर आंदोलन थांबलं। बघा, आता तोपर्यंत पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही। पोलिसांनी बनाव रचला की याला अटॅक आला। त्यानंतर त्याचं न्यायालयाच्या देखरेखीखाली पोस्टमार्टम करण्यात आलं। पोस्टमार्टम रिपोर्ट 1-1.5 महिन्याने आला। पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये त्याच्या मणक्याचं हाड मोडलं, पाय मोडला, म्हणजे त्याला मारहाण झाली, त्याच्या अंगावरती जखमा होत्या आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला असा रिपोर्ट आला। रिपोर्ट आल्यानंतर देखील पोलीस अधीक्षक आणि देवेंद्र फडणवीसांचा जे गृह विभाग आहे त्या गृह विभागानं सोमनाथ सूर्यवंशी हा दलित आहे, वडर समाजाचा मागासवर्गीय कार्यकर्ता आहे म्हणून त्या पोलिसांवरती काहीही गुन्हा दाखल केला नाही। उलट त्यामध्ये जे पोलीस होते, म्हणजे पोलीस निरीक्षक आहे, तो पोलीस निरीक्षक अशाच अनेक प्रकरणांमध्ये जिथं दलितांवरती अन्याय अत्याचार झाला त्या प्रकरणामध्ये तोच पोलीस निरीक्षक आहे। एकच पोलीस निरीक्षक प्रत्येक वेळेस आहे। तर त्या पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्याऐवजी किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शाबासकी दिली। तसंच
एकनाथ शिंदे यांचा नातेवाईक आहे एक पोलीस निरीक्षक, त्यामुळे त्याच्यावरती काहीही कारवाई झाली नाही। मग पुन्हा सदर प्रकरण हे परभणी न्यायालयामध्ये गेलं। प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली आणि त्यावेळेस जिल्हा सत्र न्यायालयाने सांगितले की या सर्वांवरती गुन्हे दाखल करा। तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी गुन्हे दाखल केले नाहीत। पुन्हा ते प्रकरण मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे गेले। त्या ठिकाणीही प्रकाश आंबेडकर यांनी भक्कम अशी सोमनाथ सूर्यवंशीची बाजू लावून धरली आणि पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे पुन्हा 72 पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आणि हे गुन्हे 1 आठवड्यामध्ये दाखल करावं असा आदेश परभणीचे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आला आणि या प्रकरणाची सुनावणी पुन्हा 30 जुलै रोजी ठेवली। म्हणजे सगळ्यांवरती गुन्हे दाखल करा आणि त्याचा रिपोर्ट कोर्टाकडे पाठवून द्या असं कोर्टाने सक्त सूचना दिली। पोलिसांनी त्याला अटॅक आला ही बाजू भक्कमपणे मांडली, परंतु कोर्टाच्या त्या रिपोर्टच्या आधारे सगळं लक्षात आलं। म्हणजे पोलीस कसे पोलिसाला वाचवतात हे आपण पाहिलं असेल। आता सुरुवातीच्या काळामध्ये कालवा झाला त्यावेळेस बघा 3 पोलिसांना निलंबित केलं। म्हणजे घारगड म्हणून एक पोलीस निरीक्षक आहे एकनाथ शिंदे यांचा नातेवाईक आणि इतर 2 पोलीस एवढ्यांनाच निलंबित करण्यात आलं होतं। परंतु त्या प्रकरणात जे कोणी आहे त्यांना सगळ्यांना निलंबित करणं गरजेचं होतं किंवा हे 3 निलंबित केले ह्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला असता तर हे प्रकरण पुढं असं वाढलं नसतं, कोर्टापर्यंत गेलं नसतं। आता बघा मागील 70 वर्षामध्ये पोलीस कोठडीमध्ये जे मृत्यू झालेत त्यापैकी बघा केवळ 2 ते 3% दोषी पोलिसांना शिक्षा झालेली आहे। बाकी इतर सगळी प्रकरणं सामोपचाराने मिटली किंवा पोलिसांच्या तपासामुळे मिटलेले आहेत। म्हणजे एखादा जर पोलीस कोठडीत जर मेला तर त्याला त्याच्या मृत्यूचं काही देणं घेणं नाही, स्वैरसूतक नाही कोणाला। उलट ज्याने मारलंय त्याला प्रमोशन दिलं जातं आणि त्याला चांगल्या ठिकाणी पोस्टिंग दिली जाते। असंच सध्या भारतभर आपल्याला दिसतंय। परंतु आता सदर प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय देणं ही न्यायालयाची भूमिका आहे आणि त्यामुळं सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळेल। केवळ सोमनाथ सूर्यवंशी हा दलित आहे म्हणून जर त्याला न्याय भेटत नसेल तर महाराष्ट्र आणि देशामध्ये नेमकं चाललंय काय, म्हणजे जाती द्वेष किती मोठ्या प्रमाणामध्ये पसरलाय हे आपल्याला या काही अशा घटनांवरून दिसून येत आहे। म्हणजे बघा आता 72 पोलिसांवरती गुन्हे दाखल होण्याची ही देशातली बहुधा पहिलीच गोष्ट आहे। म्हणजे पोलीस कोठडीतल्या मृत्यू प्रकरणी 72 जणांवरती गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक देखील झाली पाहिजे असंच काहींचं म्हणणं आहे। तर आज एवढंच। कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे।